नमस्कार गायजांनो, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. माझा थोबडा इग्नोर करा. सकाळीच उठले जरा. आज सोमवार होतो. रोज झोपा नव्हते घराकडे, पण आज मी जात आहे वाडीक शूटला. कॉलॅबचा शूट आहे गणपती जवळ येताना. तर सकाळीच उठले. आता सर्वात पहिला काम म्हणजे घासाघशी ब्रश करतलं. त्याच्यानंतर भाऊ गेलो जिमला आणि इकडून मी बसने तिकडे जातलं, म्हणजे कुडाळत जातलं आणि तिकडून आम्ही वाडीत जातलो. तर थोबडं म्हणजे पण आपण असं असतं बघा, झोपून उठल्यावर एकदम चमकतं थोबडं, तसं माझं चमकतं. त्यामुळे जर वाईट दिसत असाल तर इग्नोर करा. तर आता मी ब्रश वगैरे लावलंय आणि सकाळीच उठले ना, म्हणून मग कामात लावले थोडं. तर आता मग पोहे करूची आहेत. पोह्याची रेसिपी मी तुमका दाखवणार नाही, कारण कॉमन रेसिपी आहे, तुमका माहितीच असतली. मी पटापट आवरते. तर पोहे करूच्या आधी जरा गाणी बिन लावते. पप्पांचा मोबाईल हा तिकडे घातलाय फोनने, पण पुढचा करूच, त्यामुळे जरा गाणी बिनी बघते. त्याच्यामुळे मी व्हिडिओ रेकॉर्ड पण करू शकत नाही, कॉपीराईट मारतो. तर आपले पोहे तयार असत. तर आता खूप वेळा नाता सुरू करतोय, तर मग खूप उशीर झालो आहे रोजच्या सारखं. भाऊ इकडे थांबलो एवढं. नुसते वडी असत पाठी. आता एकतर उशीर झालो आणि आम्ही बाहेर पडलो आणि आईन लुसीक सोडलाय. तर लुसी आता पाठसून येला, गाडी लावल्या ना भावाने. आणि भाऊ परत आता ते का घेऊन घराकडे गेलो बांधू, नाही तर रस्त्यावर पाठसून येत. असे बवाळ असतात. आणि आमका आता इकडनं वाडीक जाऊचा, बापरे, माहीत नाही कधी जातो. तसं हो गाडी बरं मारता. मी जर गाडी स्वतः नेला असते ना, मग पूर्ण अर्धा दिवस होईल असतो. आता आम्ही जातो. तर आम्ही आता काहीतरी येऊन पोहोचलो आणि आम्ही आता थांबलेलो कारण पाऊस येतो. आणि हा इकडे वाडीत तुमच्या खूप गर्दी असता, काही जाण नाही बघा, जाम गर्दी हा. तर इकडे पाऊस सुरू झाला, छोटा छोटा लागतात. त्याच्यासाठी माझा उपाय असो, आणि इकडे आम्ही तलावाकडे गेलो. बघा, मी तुम्ही बॅक कॅमेऱ्यात दाखवते लोकेशन वाडीचा. कसं भारी वाटतं बघा. हां, कोणली झालो आहे, सर पाऊस सुरू झाला. एवढं मोठं जरी पाऊस झाला, आम्ही मोठी तलावाचे धडे आहे बाबा माझे. मोठी तलावाचे धडे थांबलो, म्हणजे केसांची स्टाफ नाही मोडली. झाला अडेच माझा कॉल, पाऊस आवाडे. तर आमचा इकडचा शूट करून झाला आणि भावाक जरा मोठी तलावावर झालं की गार्डनमध्ये. हां, तर भाऊ माझं लागता. तर आम्ही आता तिकडे जातलो शूट काय अगोदर विचारता इकडचा झाला का. असं जागा असं मग तीन घ्या पण तीन वेगवेगळे घ्या. झालंय ना शूट करून, वेगवेगळे असतात. हो, हा, हे दोन्ही सेम झाले. बरं, झालंय ना शूट करून सगळं. हो, ठीक आहे, जातो मग. हो, हो. एक आहे गार्डन की मोठी तलाव सांग बरं. हिरशी कसं हो मग लागता. अरे मी मराठी बोलले की मालवणी बोलले माझ्या लक्षात ना. तर आम्ही आता तिकडे जातो. इकडचं शूट करून झाला असा. तर आम्ही बसलो आणि मेन गोष्ट आता वाजले किती वाजले किती तोंडात सांग बरे लाजतात. एक सांग किती वाजले. 1 वाजलं आणि आम्ही विचार करतो खायचा काय. पण आमका सावंतवाडीत एवढा मोठा हे शहर झालं. पण आमका हे तर गाणं बरं आहे ना, मग टाकून घेऊ. तर आम्ही इकडे गेलो शोरूमा टचवूड झाला. तर बसल्या आमचं
लोकांना म्हणून करशील. तर आमच्यासोबत मोये झालं काही. आम्ही आता शोरमा खाऊ घेतलो. याच्यामुळे ह्याने सांगितलं इकडे शोरमा भेटतो, पण इकडे शोरमा नाही, शोरमा बंद. आम्ही आता बिर्याणी खातो, हे बरी असते काही करतो म्हणून घराला. तर आम्ही आता बिर्याणी खातो. सुरू कर खाऊ रे, सांग. झाले स्नॅप करून सुरुवात झाली. तर आपण बिर्याणी मागवलं, पण नाही असा असा फोड असा. अरे हा बरे खात्रे मी तुमचं खाऊन सांगते कशी आहे. तर पेटपूजा आम्ही केलं, मस्त बिर्याणीवर ताव मारलो. आता मग झोप गेली आणि बघा निब्बेगिरीची हरकत. तर आमचा आता शूट वगैरे पण करून झाला, सगळा झाला खाऊन पिऊन. आणि आता काय नाही, आता काय काम वगैरे काय नाही. आता आम्ही इकडून डायरेक्ट घरात जातलो. पण इकडे सध्या पावसाचं वातावरण हा, त्यामुळे बघूया. तर आपला आजचा सावंतवाडीमधला कॉलेज झालेला. सावंतवाडी बघा खूप आवडली. 20 रुपये एक बस. हा 2 नको असं जाऊया त्या आई. तर आता मी थांबलेलो आहे त्या आजोबा सर. ॲक्सिडेंट झालेला गाडी, भांडणं सुरू होतं. कोणतं माहिती आहे गाडी असं बघा गेला गेले पूर्ण त्या गाडी असं हे झाला. तर आता आम्ही येऊन पोचलो घराकडे. आणि माझ्या खरं तर चलवत पण नाही आणि बोलवत पण नाही. दमलं आहे माझे पाय. अक्षरशः चप्पल बहिणीवर, बाई चप्पल लागला मग बाईवर. चप्पल बहिणीचा घातलं आहे, टॉप पण बहिणीचाच आहे. आता मी घराकडे जातो आणि मस्त तोंड बिंड धुतलं आणि मस्त झोपा घेतलं आहे. कारण आज असं सोमवार, मग आराम करू गावात नाही, मी सकाळीच उठलं आहे. तर मी आता घराकडे गेलो आहे आणि आपण आईसाठी जी गोष्ट घेतलेलं ती गोष्ट आपण आई घेऊया. सांग कसं म्हटलं. शाना म्हण. आगे थंय म्हातार उभं होतो ना, बसलेलो लाईनी जशी बायका उभी चापी घेऊ. अत्र सांगले थांब आई आवडतं चापी घेऊया. तर म्हाताऱ्याकडे घेतलंय आणि 20 रुपये. हा ते का देणार असते पैसे नाही इतक्याची 20 रुपयाची. बरोबर. त्याची बाहेर हाक मारून लागली, अजून घ्या म्हटलं. अजून नको, एकच आहे म्हटलं, आवश्यक द्यायचा होता. तर म्हणजे माका झोप तर येता. थांबा एक मिनिट आधी सरळ करतो. तर मगा सांगूचा हा होता, ह्याच्यासाठी चालू केलं आहे की मी सकाळी किती वाजता 7 पकडा. तर 7 वाजता मी उठलो आहे. आणि आज असा मुळात सोमवार, आज माझा आराम करतो दिवस हा. कारण तुमका माहिती आहे आठवड्याचे 7 दिवस ते कामाक जातं. 7च ना, सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार, हो 7 दिवस मी कामाक जाते. एक दिवस आमका आराम करून गावता. पण आज कॉलेजचं शूट होता वाडीक सावंतवाडी, थंय मी गेलेले. आणि आता मी झोपलेलो आहे, तुम्ही बघू शकतात माझा उठा. आता मी झोपलेलो आहे पण मला झोपच येत नाही. म्हणजे मी डोळे बंद केले की माझ्या डोक्यामध्ये असं विचार येतं की हां म्हणजे एडिट कसा करू, स्क्रिप्ट काय टाकू, किंवा असं वाटतं की आता मी शूटला गेले आणि तिकडे मी काय आजोबा वगैरे गावलेले ते समजा तुमका पुढच्या व्लॉगमध्ये, त्यासाठी व्लॉग बघत राहा माझे. तर त्या आजोबा असं वाटतं की अरे रे त्यांना असं काहीतरी देऊ होता ना. म्हणजे मी घेतलं आहे त्यांच्याकडून, पण असं मनाकडे येतं ना की कसं सांगू, म्हणजे समजत असतात तुम्ही. म्हणजे एक क्रिएटरचा दिमाग बघा म्हणजे कसा असता. म्हणजे मग झोपत लागत नाही, म्हणजे मी काय करू. म्हणजे झोप खाई गेली आहे मग ताच कळत नाही. आणि आता माझ्या स्किन बघा, म्हणजे खाई
कंटाळले मी खंय बाहेर गेले ना का म्हणजे स्किन कुत्र्याक खाऊ घालूक नको अशी स्किन होता म्हणजे एकदम अशी काळवंटा वगैरे मला समजत नाही. आणि आता म्हणजे स्किन असा कशाक होता मला समजत नाही. पण आता मी शक्यतो प्रयत्न करते झोपाचो, कारण उद्या म्हाका लग्न येतले, कारण उद्या मंगळवार हा, त्यामुळे मी आता झोपाचो प्रयत्न करते. तर जसं की मी तुमका सांगितलं की मला झोप बी येत नव्हती आणि ह्याच्यावर एकमेव इलाज म्हणजे मी आता मस्त वातावरण झाला इकडे पावसाचा, तर मी आता काम नाही तर काम करते, जराशी झाडू मारते, कचरो नाही आहे इकडे आणि आपली मारते. मला नाही तितको माझं टाईम पण गेलो आणि काम पण झालं आणि सगळा पावसामुळे हा झाला चिकन सायकल मारून मस्त वातावरण झालं. खूपच गोरा दिसाक लागले ना, म्हणजे मागं काही विषयात समजत नाही. मी खंय बाहेर गेले का माझं तोंड एकदम असा होता आणि आता बघा काय समजत नाही. कदाचित मी गिरगिट होते मागच्या जन्मी, हरकत नाही. मी समोरचं तुमका व्ह्यू दाखवते माझ्या. तर असं काहीचा व्ह्यू आहे जो की भारी वाटतं. बघा आता बघा मस्त वाटतं ना. मी झाडू बिडू मारलं आणि माझ्या पायात थोडंसं वाव काय स्किन आहे माझी लागली नजर. पण बघा खरंच मग तुम्ही नोटीस केला असताना की हेरवी मी जेव्हा कोणतं तरी व्हिडिओ टाकते, बाहेर जाते म्हणा, तेव्हा माझी स्किन एकदम ह्याच्यासारखी होता, डार्क चॉकलेटसारखी. पिंपल अगदी एकदम फोकस होतात. पण जेव्हा मी घराकडे असते ना, मी फक्त आता थोडंसं झोपलेलं आहे आणि उठले, माझी स्किन बघा म्हणजे मला काही समजतच नाही. कदाचित मी दुसऱ्या काळात काही गिरगिट होतं की काय. बघा कशी ग्लो करता माझी स्किन. जास्त नको नजर लागत, पण मला खरंच काय समजत नाही असं माझ्यासोबत कशा होता. बाहेर गेल्यावर एकदम काळवंटा चेहरा, घरात असल्यावर एकदम असं वाटतं की मी ऐश्वर्या रायच असे. ह्याच्यावर काय तुमका जर ह्याचा हे माहिती असत सोल्युशन तर मला सांगा. आणि हां मला खरा पायाक लागला तर तुमका दाखवायचं होतं ना. थांबा, चप्पल लागला माझ्या पायाक. जास्त असं दिसायचं नाही, हेरायला लागलं म्हणजे सुजलो पाय माझं. तर हरकत नाही, असं आपल्यासोबत होतच असतं. तर खूप भारी पण वाटतं आणि म्हणजे डोळ्यात पण बसतं. मस्त वाटतं खरंच भारी. गाववाल्याची जिंदगीच भारी आहे असं वाटतं. वाव गाईज. तर आता माझ्याकडे आणि हां मी आता मोती तलावावर गेलेलो भाव आणि मी. तर तिकडचं जो हे आहे ना स्पेस हा, म्हणजे तिकडचा काय बोलतो तुझं समजून घ्या, एक नंबर. आम्ही कदाचित आज रील पोस्ट करेन, बघू कदाचित हां पोस्ट करेन. तर तुम्ही बघा ती रील, म्हणजे तिकडची जागा एक नंबर आहे. थोडीशी म्हणजे कमी आहे स्पेस पण छान आहे. तर तुम्ही सावंतवाडीत गेलात तर मोती तलावला नक्की जा. आमचे बिल्गे फुले आमच्या बिल्गी वाट लागली, झोप नाही रे माका. तर आमच्या ह्यावाल्या मांजराक फुला मावची आहेत, सांगूच नसतात पण समजून घेवा. यांची घरात कोणची मजा आहे ना फक्त ह्यांचीच. आयता खाऊ फक्त गावता. हां तर मी तुमका सांगते हयसर मी दूध तापत ठेवलं आहे आणि इकडे इकडे पाणी तापत ठेवलं आहे. मी आज तुमका चाय कशी बनवतात मग एकदम मसालेदार एकदम नाही ते ती दाखवतलं आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघतालच तुम्ही, मला माहिती आहे. तर ह्या पाण्यात आता आपण उकळाला पाणी, त्याच्यात आपण आता साखर आणि पावडर टाकूया. बघा आपला पाणी उकळाला चायचा, त्याच्यात मी आता पावडर टाकलं आहे आणि ही साखर चांगली उकळून दे. तर एका हाताने मी किसूक आणि हे करू शकणार नाही, तर आला धुतले आणि ह्या किसने त्या घासून म्हणजे असं करून त्या चायत टाकलं आहे. आता चाय आपली उकळली आहे, त्याच्यानंतर मी दूध टाकते. चाय पण मस्तपैकी उकळलेली आहे, ती मी आता उतरून घेते. पहिले ची माझी गरम चाय आणि मॉन आहे तुझा बिस्की. हैसर येऊन बसले मी कारण हा मस्त एकदम हे होता, ऊन येता त्यामुळे आता जरा बरं वाटतं.
हा मस्त उन्हाची स्किन बघा. माझ्या स्किनला आता माझ्याच नजर लागते. ऊन पडता मस्त, म्हटलं थोडा वेळ उन्हात बसून चाय. बेस्ट. आणि मोनॅकोचा बिस्किट खाते. आता बघूया काय करायचं आहे. कदाचित एडिटिंग करीन. एडिटिंग करूकच खूप वेळ लागतो, मला घंटे आता. काय करूया कसं लागता तुमच्यासाठी म्हणून सांगतो, जुल्लक लाईक बीक कधीच द्यावा. तर चाय बी पिले मी, आणि माझ्याच्याने इकडून उठवत नाही. मी झोपायचा प्रयत्न केले पण मला काही झोप येत नाही. तर मस्त डायनासोर इग्नोर. तर मस्त मी खर्ची टाकलं आहे बाजूक लुसिया, आणि इकडे मी शांत बसलं आहे, बघतं एडिट करतो आहे शांतपणे. तुमका मी समज परत व्ह्यू दाखवते. हो बघा, स्वर्गसुख, साक्षात स्वर्गसुख. अजून काय होय आयुष्य आहे. नीट पांढरा पडले असं असं गोरा असायची गोराच येतं रे. तर मस्त मी एडिट करते आता. तर आता मी तोंडबिंड धुतलंय, आणि आई बोलली जरा आई बत्ती लावलेली आहे मग तुळशीकडे बत्ती लाग सांगितलं ना. ते आता बत्ती मी लावते आणि 2 अगरबत्ती लावते. हे आहेत आमचे स्वामी समर्थ. किती क्यूट दिसतात बघा. स्वामी समर्थ. वारा थोडा थोडा, त्यामुळे जरा पाऊस लागता नाही म्हणजे चला वा कसला वाटतं बघ. देवा बाबा माका बुद्धी दे रे. दिव्या दिव्या दीपक काय कानी कुंडल मोती हार, दिवा लावला तुळशी पाशी, माझा नमस्कार सगळ्या देवांपाशी. तर तिकडचं महापूरच दिसतं बाईकडून. इकडे हा आपली बत्ती लावून झाली. आता बघूया काय काम हा काय नाही, तर मी डायरेक्ट झोपतले आणि उद्या सुरू करतले. सर माझ्या आई कंटेंट खाल्यान माझ्या आतेन अळूवडे पाठवून दिले, रोल करून पाठवून दिले, ती मस्त करता. ह्याची आते खायलेली तुळसुलीची. मी बत्ती लावत होते, तर आईन हय कापून पिपून हा बघा कंटेंट फुकट हरकत नाही. बघा हे अळूवडे एक दिवशी करू आहे रेसिपी तुमचा दाखवण्यासाठी. काय नाही आता कंटेंट फक्त हे खाऊचंच असा, बाकी माझ्याकडे कंटेंट काय नाही.